नमस्कार, आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मिरचीची भजी। तर हे पहा, हे घेतलं आहे चण्याचं पीठ, बेसन पीठ, त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं थोडं आणि क्वचित असं काहीतरी थोडासा आपला खायचा सोडा। आणि हे पहा, अशा प्रकारे मिरच्याला हे करून घ्यायचं, चिरून घ्यायचं। पहा, मोठ्या लांब असतील तर 2 तुकडे करायचे, कारण छोटी कढई ठेवली आहे मी, म्हणून अशा 2-2 तुकडे केलेत मी। हे पहा, असं अशा प्रकारे सुरीने हे करायचं, त्याला कापून घ्यायची मिरची आणि अशी थोडंसं क्वचित मीठ भरायचं। खूप मीठ भरलं तर खारट खारट लागतील भाजी, म्हणून हे पहा, दिसत सुद्धा नाही तर हेच बोट असं पूर्ण मिरचीला फिरवायचं आणि पिठामध्ये थोडंच मीठ टाकायचं, कारण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर चला, आपण आता हे पीठ अशा प्रकारे केलेलं आहे, तर आता चला भजी आपण करूया। कशा प्रकारे भजी होतात ते। तेल गरम झालेलं आहे, तर अशा प्रकारे आपण आता भजी सोडूया। त्याचं तेल तापले म्हणून मी गॅस कमी केलेला। अशा प्रकारे बुडून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचं। मी छोटी कढई ठेवलेली, मी सकाळीच काय तळलेलं मला आठवत नाही, मी सकाळी पापड तळलेले जेवायला तोंडी लावायला, तर मी छोटीशी कढईमध्ये आपले पापड तळले होते, तर तीच आहे आता खरकाटी, म्हणून मी तीच ठेवली आहे कढई। तर अशा प्रकारे भजी तळून घ्यायचं। तर हे पहा, अशा प्रकारे छान असं तळून झाले आपली भाजी। त्याला काही जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटामध्येच होतात। गॅस फास्ट करायचा, 1 मिनिटामध्ये एका साईडला 30 सेकंद, एका साईडला 30 सेकंद, लगेच पलटी करायचं, तर लगेचच आपल्या मिरच्या भजी किती छान असं झाल्यात, मस्त। त्याच्यामध्ये हळद वगैरे काय टाकायचं नाही पिठामध्ये। त्याला दुसरं पण आपण टाकायचं, पूर्ण असेल ना मिरची तर मस्त वाटतं। देठाला धरून अशी बुडून पिठामध्ये टाकायला, ते खूप मोठ्या लांब लांब होत्या मिरच्या, म्हणून मी त्याचे 2-2 तुकडे केले। म्हटलं कढईमध्ये बसणार नाही आहे एवढ्या लांब। हे पहा, लगेच अर्ध्या मिनिटामध्ये लगेच होतात आपल्या तळून, छान तळतात, कच्चा वगैरे नाही राहत। तर हे पहा, आपले दुसरे पण भजी तळून झाली आहेत। तर हे पहा कशा प्रकारे झालेत भजी, एवढे टेस्टी आणि एकदम छान असं। बाहेर विकत आणतो ना आपण, घेतो हॉटेलमध्ये म्हणा, कुठे गाळ्यावर वगैरे, तर एवढी छान झालीत ना, चविष्ट आणि खूपच सोपी पद्धत आहे। 5 मिनिटात आपले भजे करून होतात। ही आहे शेंगदाण्याची चटणी, याच्याबरोबर लावून खाऊ शकता, किंवा आपण घरीच पाव मागवून पावामध्ये मिरची टाकून, शेंगदाण्याची चटणी टाकून आपण भजी पाव पण खाऊ शकतो मिरचीची। एवढे छान लागतात, जबरदस्त। कशी काय वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंट करून। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।